तर SSC JEEच्या सिरीजमध्ये हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. तरी थर्मोडायनामिक्समधलं आपण झिरोथ लॉ आणि त्याबद्दलचे काही क्वेश्चन ते आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हा आपला फर्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू विच लॉ ऑल परफेक्ट गॅसेस चेंज इन व्हॉल्यूम बाय 1/273 of their original volume at 0 degree centigrade for every 1 degree centigrade change in temperature when pressure remain constant. तर हे बघा, आता हा इथे जे व्हॅल्यू दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. तर इथे शेवटी बघा काय दिलेलं आहे, व्हेन प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपला टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो तेव्हा बॉइल्स लॉ, जेव्हा आपलं प्रेशर कॉन्स्टंट राहतो तेव्हा चार्ल्स लॉ, आणि जेव्हा आपला व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो तेव्हा गे-लुसॅक्स लॉ. तर याचं करेक्ट आन्सर हे डी होऊन जाईल, चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉमध्ये डी हा आपला करेक्ट ऑप्शन होऊन जाईल. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इफिशियन्सी ऑफ कॅरनॉट इंजिन डिपेंड्स ऑन. तर बघा, कॅरनॉट इफिशियन्सीची जी डेफिनेशन आहे ती आहे N = T1 - T2 अपॉन E1. हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर इथे बघा, इथे आपल्याला दुसरे काही न दिसता फक्त टेम्परेचरच्या लिमिट दिलेलं आहे. तर T1 हे सोर्स टेम्परेचर आहे आणि T2 हे सिंक टेम्परेचर आहे. तर इथे डी हा ऑप्शन करेक्ट होऊन जाईल. सेकंडचं डी, जेव्हा एफिशियन्सी ऑफ कॅरनॉट सायकल ही टोटली सिंक आणि सोर्सच्या टेम्परेचरवर डिपेंड राहते. चल पुढे जाऊया तिसऱ्या क्वेश्चनकडे. स्टर्लिंग आणि इरिक्सन सायकल्स आर. तर जी स्टर्लिंग आणि इरिक्सन सायकल आहेत या दोन्हीही रिव्हर्सिबल सायकल आहेत. इथे ए ऑप्शन करेक्ट राहील. यामध्ये स्टर्लिंग ही जी आहे ही याच्यामध्ये व्हॉल्यूम आपला कॉन्स्टंट राहत असतो, आणि जी इरिक्सन आहे याच्यामध्ये आपलं प्रेशर हे कॉन्स्टंट राहत असतं, आणि जे कॉम्प्रेशन वर्क होत असतं ते इथे आयसेंट्रॉपिक असतं. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन याच्यामध्ये वापरलं जातं. तर अशा प्रकारे या दोन्ही सायकल्स वर्क करतात आणि या दोन्ही रिव्हर्सिबल सायकल आहेत. पुढचा क्वेश्चन क्रमांक 4. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डिफाईन. तर जो झिरोथ लॉ आहे तो आपला टेम्परेचरला डिफाईन करत असतो. जो आपला आयडियल जो गॅस असतो ते फक्त त्याचं जे इंटरनल एनर्जी असतं ते फक्त आणि फक्त टेम्परेचरचंच फंक्शन असतं. तर इथे सी ऑप्शन करेक्ट राहील आपल्यासाठी. पुढचा प्रश्न, द इफिशियन्सी ऑफ कॅरनॉट सायकल इज मॅक्झिमम फॉर. तर नेहमीसाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की कॅरनॉट सायकलची इफिशियन्सी ही मॅक्झिमम जेव्हाच असते जेव्हा ते एक रिव्हर्सिबल इंजिन असते. बी इथे ऑप्शन करेक्ट राहील. आणि रिव्हर्सिबल इंजिन म्हणजेच कॅरनॉट सायकल आहे. आणि इथे दोन ह्या प्रोसेस ज्या असतात ह्या टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल असतात, आणि दोनमध्ये एन्ट्रॉपी जी आहे ती आपली कॉन्स्टंट राहते. एन्ट्रॉपी एसनं डिनोट करतो, ती कॉन्स्टंट राहते. अशा प्रकारे हे जे आपलं कॅरनॉट सायकल आहे ही रिव्हर्सिबल इंजिनसाठी मॅक्झिमम हिची इफिशियन्सी असतं. पुढचा क्वेश्चन 6 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरिव्हर्सिबल सायकल. तर मी आधीच सांगितलं तुम्हाला की इरिक्सन आणि स्टर्लिंग या दोन्ही रिव्हर्सिबल सायकल आहेत, आणि कॅरनॉट ही सुद्धा एक रिव्हर्सिबल सायकल आहे. तर या क्वेश्चनचा ऑप्शन आपला डी, नन ऑफ दी अबोव होऊन जाईल. पुढचा प्रश्न, द NTP स्टँड्स फॉर. तर NTP म्हणजेच नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर. तर नॉर्मल टेम्परेचर प्रेशरमध्ये आपण नॉर्मल जे टेम्परेचर असतं ते आपण 0 डिग्री केल्विन घेत असतो किंवा 0 डिग्री सेंटीग्रेड हे कन्सिडर करतात त्या हिशोबानुसार. तर इथे ऑप्शन होऊन जाईल सीचं, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. चला पुढचा क्वेश्चन बघूया. मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर फॉर्म्स. तरी बघा, आईस आणि वॉटर आहे. आईस आणि हे दोन्ही वॉटरचे फॉर्म जरी असले तरी सध्या या दोघांचा फेज अलग अलग आहे. त्याच्यामुळे हे एक हेट्रोजिनियस सिस्टमचं उदाहरण राहील असतं, तरी हे एक हेट्रोजिनियस सिस्टीम झाली असती. पुढचा क्वेश्चन 9 नंबरचा, व्हेन निदर मास नॉर एनर्जी इज अलाउड टू क्रॉस द बाउंड्री ऑफ अ सिस्टीम इट इज कॉल्ड. इथे बघा, मास आणि एनर्जी दोन्हीला रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. तर जेव्हा फक्त आणि फक्त मास रेस्ट्रिक्ट केलं जातं तेव्हा ते एक क्लोज सिस्टीमचं उदाहरण असतं, आणि जेव्हा मास आणि एनर्जी हे दोन्ही जेव्हा फ्लो करण्यात येत असतं तेव्हा त्याचं उदाहरण ओपन सिस्टीम असतं. पण इथे बघा, निदर म्हटलेलं आहे म्हणजे दोन्ही यांचं इथं रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. तर जेव्हा दोन्ही रिस्ट्रिक्ट होतं तेव्हा ते एक आयसोलेटेड सिस्टीमचं उदाहरण असतं.
तर इथे बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन. In case of Boyle's law, pressure increases by 1%. The percentage decrease in a volume is. हा न्यूमेरिकल बेसिस क्वेश्चन आहे, तर हा तुम्ही स्वतः सॉल्व करावा आणि याचा ॲन्सर काढावा. याचा ॲन्सर मी तुम्हाला सांगून देतो. बी हे ऑप्शन करेक्ट राहील. याचं हे ॲन्सर आहे, हे तुम्ही नक्की सॉल्व करून पहा. हा सुद्धा एक न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. हा मी इथे सॉल्व करू शकत नाही, तर तुम्ही हा सुद्धा एक ट्राय करावा. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अशी प्रॉपर्टी असते जी मासवर डिपेंड राहते. जेव्हा मास समजा एक्सवरती प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे मास एमवर, जेव्हा तुम्ही m/2 हे मास घेसाल तेव्हा ती प्रॉपर्टी आपोआप x/2 होऊन जाईल, कारण की ती मासवर डिपेंड राहते. तर अशा प्रकारची जी प्रॉपर्टी आहे, तर टेम्परेचर ही नाही आहे, डेन्सिटी पण नाही आहे, प्रेशर नाही, एन्थाल्पी ही अशी प्रॉपर्टी आहे जी मास हाफ केल्यावर हाफ होऊ शकते. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन डी राहील तुमचं. तर अशा प्रकारे आपले क्वेश्चन आज इथे संपलेले आहेत. तर आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पुढचे क्वेश्चन कवर करू. तर थँक्यू.